अल्पावधीतच लोकप्रिय होत असलेलं चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल। रोखोक निर्भीड, रोखोक निर्भीड, बिनधास्त आपल्या मनातले बोलणार, सडेतोड बोलणार, आपला हक्काचं चॅनल, आपल्या हक्काचे चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल पाहत रहा। दररोज आपल्या भेटीला येत आहे आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल। नमस्कार, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। काय माझा तिसऱ्या डोळ्यानं, माझ्या अंदाजानं मला थोडंसं तुम्हाला हे तुम्ही म्हणताल हे भोंगाव आम्ही ऐकलं सकाळी आहे, आत्ता यूट्यूबचं काय कारण आहे? माझ्या तिसऱ्या डोळ्याच्या अंदाजानं मला असा अंदाजा दिलेला आहे की लातूर शहरातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा फार फार तर उद्यापर्यंत होऊ शकते। पण एक मला असा अंदाज आलेला आहे, माझा अंदाज आहे, मी हे अधिकृत बिलकुल म्हणत नाही, मी भाजपचा प्रवक्ता नाही, मी कोणता कार्यकर्ता नाही बरं का मित्रांनो, फक्त एक माझा अंदाज मी तुमच्यासमोर सांगतोय। कदाचित तो खरा ठरू शकेल, कदाचित तो खोटा सुद्धा ठरू शकेल, पण मी एक माझा स्वतःचा अंदाजा मी तुमच्यासमोर व्यक्त करतोय की लातूर शहरातून अर्चनाताई पाटील चाकूरकरांची उमेदवारी जवळपास पक्की होत आलेली आहे। अर्चनाताई पाटील चाकूरकरांच्या उमेदवाराची आता फक्त घोषणा बाकी आहे आणि लातूर ग्रामीणमधून श्री शंकरराव भिसे, एकेकाळचे विलासराव देशमुखांचे स्वीय सहाय्यक असलेले अत्यंत विश्वासू, दिलीपरावांजींचे अत्यंत विश्वासू, देशमुख परिवारांचे अत्यंत विश्वासू, पण राजकीय महत्त्वाकांक्षा असतील मित्रांनो, तर आता त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा अशी झाली आहे की त्यांनी त्रिंबक नाना भिसे म्हणजे त्यांच्या बंधूंना आमदार केलं, त्यात सुद्धा शंकररावचा फार मोठा हिस्सा आहे आणि आता वाटतं की शंकररावला आपण स्वतः आमदार व्हावं, याच्यात काही वावगं नाही आहे। तर त्यामुळं लातूर ग्रामीणची ही निवडणूक चुरशीची होईल एक असा अंदाज निर्माण झालेला आहे। धीरज देशमुखांच्या विरोधात शंकरराव भिसे म्हणजे मराठ्याला मराठा तलवार को तलवार काटती है म्हणल्यासारखा हा गेम भारतीय जनता पार्टी, शंकररावला कदाचित शिंदे सेनेतर्फे तिकीट मिळू शकतं किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट, कारण शंकररावचा असा अधिकृत प्रवेश ना भाजपत आहे ना सेनेचं म्हणजे शिंदे सेनेत आहे, त्यामुळे कुठूनच गेले तर शंकरराव हे उमेदवार असतील असा एक माझा अंदाज आहे। अशी लोक चर्चा करत आहेत की शंकररावांची उमेदवारी फायनल आहे आणि लातूर शहरातून बराच उहापोह झाल्यानंतर श्रेष्ठी कदाचित या निर्णयाला येऊ शकते की लातूर शहरातून अर्चना पाटील चाकूरकरांची उमेदवारी फायनल होऊ शकते, कारण त्यांना लिंगायत समूह जो आहे तो एक फार मोठा परिवार आहे की जो नांदेडपासून पूर्ण कर्नाटक बाँड्री, त्याचा परिणाम सोलापूरच्या भागापर्यंत होऊ शकतो। तर लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं आणि त्यातल्या त्यात महिलेला द्यायचं, ही दुहेरी भूमिका भाजप बजावून अर्चनाताई पाटलांची उमेदवारी लातूर शहरातून फायनल करू शकते असा एक माझा अंदाज आहे। ही तुम्ही अधिकृत बातमी समजू नका मित्रांनो, हे फक्त मी तुम्हाला एक माझा अंदाज सांगतोय की या ठिकाणी शहरातून अर्चनाताई पाटील चाकूरकर, शिवराज पाटलांच्या सुनबाई, यामागे काही गणित त्यांनी घातलेली आहेत। यामागे त्यांना नांदेडची जागा आणायची, यामागे त्यांना सोलापूरच्या जागा आणायच्या, यामागे त्यांना धाराशिव आणायचं आहे, यामागे सर्व मतदारसंघावर त्याचा परिणाम, निलंग्यातून त्यांना मदत होऊ शकते, अर्चनाताईची औषधातून मदत, जिथं जिथं लिंगायत समाज विखुरलेला आहे या सर्व समाजाला खुश करण्यासाठी, एक चांगला शिवराज पाटलाचा ब्रँड आपल्याला मिळण्यासाठी, आणि एक माझा असा अंदाज आहे, आता लोक बाहेर काही बोलतात तो त्याला काय अर्थ नाही त्या बोलण्याला, पण एक माझा असा आकलन आणि अंदाज आहे की लातूरमध्ये अमित देशमुखांच्या विरोधात जर खरी टक्कर, जरी खरी लढाई, जर खरंच भाजपला इथून टक्कर द्यायची, आणि एक लक्षात ठेवा भाजपला आता एक एक जागा महत्त्वाची आहे।
आता थोडंसं मी कालपर्यंत म्हणत होतो की भाजप मॅनेज होईल मॅनेज होईल मॅनेज होईल मॅनेज होईल, पण मला जे आज सकाळी असे संकेत मिळाले की मॅनेज वगैरे होण्याच्या कोणत्याही मूडमध्ये भाजप नाही आहे. भाजप शहरातून अर्चनाताई पाटलांची उमेदवारी जवळपास माझा अंदाज आहे 98% तरी पूर्ण झालेली आहे. आता काय 2%ची औपचारिकता बाकी आहे असा एक माझा अंदाज आहे. कारण उद्या जर नाही मिळालं तर म्हणतात रत्नाकर आवसेकर खोटं बोलतो. फक्त प्रश्न असा आहे की एक सर्वसामान्य लोकांशी झालेली चर्चा, लोकांमधून आलेलं नाव आणि अर्चनाताई पाटलांची जर उमेदवारी आली तर काही काही लोक तर सांगतात की ही लढाई मग जनता विरुद्ध अमित देशमुखांची होऊ शकते. अर्चनाताई पाटलांची लढाई जनताच हातात घेणार. कारण प्रत्येकाला परिवर्तन पाहिजे असा एक सूर 95चा इतिहास घडण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे लातूर शहरामध्ये. त्यामुळे आता काय होतं बघूया. कारण कसं आहे, अजूनही अमित देशमुख साहेब वेळ गेली नाही. बघा हलवा तुमचे सूत्र काय, अजून तुम्हाला काय रोक सके तो रोक लो. कारण कसं आहे, आता ही उमेदवारी रोखण्याचे जवळपास सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात असं मला वाटतंय. ह्या माझं आकलन आहे, माझा तिसरा डोळा मला दिसतोय. कारण जो न पाहे रवी तो पाहे कवी, हे मी वारंवार का म्हणतो की कदाचित माझं अंतर्मन किंवा माझ्यात असं मला जाणवतं आहे कुठंतरी. मला मी कुठल्या पक्षश्रेष्ठीला बोललो नाही, मी काही कोणाला फोन केलेले नाहीत, मी काही कोणाला विचारलं नाही. पण एक माझं मन मला म्हणतं आहे की कोणी काही म्हणू, अर्चनाताई पाटलांची लढाई आताही 100% अमित देशमुखांशी होऊ शकते आणि ही चुरशीची निवडणूक होऊ शकते. कारण अर्चनाताई पाटील हे एक फ्रेश कॅन्डिडेट, चांगल्या परिवाराचं बॅकग्राऊंड आणि शिवराज पाटलांचं असलेलं वलय आणि परिवाराची असलेली साथ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक डॉक्टर, सुशिक्षित, चांगल्या पदवी घेतलेल्या, उच्च विद्याविभूषित अशा ह्या सर्वगुण संपन्न आणि त्यातल्या त्यात महिला असा उमेदवार जर भाजपला लातूर शहरातून मिळाला तर अर्चनाताई पाटलांची उमेदवारी ही फायनल होऊ शकते असा माझा अंदाज आहे. आणि कदाचित जर हा अंदाज खरा ठरला तर योगायोग म्हणायचा, खोटा ठरला योगायोग म्हणायचा. आता राहिला प्रश्न ग्रामीणचा. बरं, अजून शहरातून मला एक गोष्ट सांगायची राहून गेली की या ठिकाणाहून जर काही अडचणी निर्माण झाल्याच तर 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 तरच्या मी काही गोष्टी करतोय आणि लिंगायत समाजालाच प्रतिनिधित्व द्यायचं ठरलं तर या ठिकाणाहून बसवराज पाटील मुरुमकरांची सुद्धा उमेदवारी जाहीर होऊ शकते. हे मी शकते बोलतोय. आता कितपत बसवराजींना हे मान्य होईल, कितपत भाजपला हे मान्य होईल, पण कदाचित एक चांगलं म्हणजे त्यांना अनुभव, आमदारकीचा अनुभव, मंत्रिपदाचा अनुभव आणि निवडणूक कशी जिंकायची याचं तंत्र असलेले बसवराज पाटील. मग बसवराज पाटलांना उमेदवारी दिली काय आणि अर्चनाताई पाटील शेवटी ती शिवराज पाटलाचे, कारण बसवराज पाटील मुरुमकर हे शिवराज पाटलांचे मानसपुत्र आहेत, बरोबर आहे का नाही. एवढा अधिकार बसवराजींचा पाटील परिवारावर आहे. त्यामुळं असं आली तरी बसवराजी नम्रपणे म्हणतील बाबा माझे त्या परिवाराचे फार वेगळे घरगुती संबंध आहेत आणि कदाचित तुम्ही अर्चनाताईंना उभं करा असं बसवराजी म्हणतील असं माझा अंदाज आहे बरं का. मी काय कोणालाही अजून बोललेलं नाही, पण एक मला असं वाटतं की एक चेहरा येऊ शकतो. अचानक बसवराज पाटील मुरुमकर उमेदवारी जाहीर शकते जर अर्चनाताईंना काही अडचणी वाटल्या तर. आणि जर इकडून काही अडचणी, आता काही बऱ्याचशा अडचणी सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि बहुतेक अर्चनाताईंचीच उमेदवारी फायनल होण्याची शक्यता आहे. आणि जर फारच काही म्हणजे अजून कन्फ्युजन वाढलं तर असं काही वेगळा निर्णय होऊ शकतो. पण ग्रामीणमधून रमेश कराडांनी दंड थोपटले. तर रमेश कराड म्हणतात मी लढणार, माझी उमेदवारी फायनल आहे. कारण आता किती दिवस सतरंजा उचलल्यात, किती दिवस यांची धुनी धुवायची. म्हणजे शेवटी आयुष्याच्या आता या वळणावर त्यांना एखादं मंत्रिपद मिळावं किंवा आता आमदारकी विधानसभेत जावं हे वाटणं साहजिक आहे, यात कोणतंही दुमत असायचं कारण नाही. आता मला एक असा अंदाज येतोय की कदाचित रमेश कराडांचा राग शांत करण्यात भाजपला यश येईल. पक्षश्रेष्ठी त्यांना बोलवून घेईल किंवा पक्षश्रेष्ठी त्यांना वार्तालाप करेल आणि कदाचित रमेश कराडांना पुढचं आश्वासन दिलं जाईल की रमेश कराड तुमचे अजून काही दिवस बाकी आहेत विधान
परिषदेवरचे तुम्ही आमदार म्हणून राहा आणि नक्कीच तुमचा पुढे विचार नक्कीच केला जाईल असं एखाद्या सृष्टी म्हणू शकते. कदाचित तुम्हाला पुढे आम्ही राज्यमंत्री करू किंवा तुम्हाला आम्ही पुढे आमदारकी अशीच एक्सटेन्शन देऊ, काय बरेच काय अशा तुम्हाला महामंडळ काय म्हणजे त्यांना त्यांच्या पदाला जे शोभल हे भाजप म्हणू शकते आणि रमेश कराडांना थांबवून भिसेंचा प्रचार करायला लावू शकते असा हा माझा एक छोटा अंदाज आहे. आता काय होणार आहे काय नाही हे तर लवकरच 1 ते 2 दिवसात आपल्याला एकतर आज संध्याकाळपर्यंत कळेल किंवा फार तर उद्या संध्याकाळपर्यंत या सगळ्या उमेदवाऱ्या जाहीर होतील आणि मग लातूरमध्ये खऱ्या अर्थानं राजकारण रंगायला लागेल की काय होऊ शकतं. पण आज तर लातूरकरांचा सर्व जनतेचा कल, मी कुठं जिथे फिरलो, मी गार्डनमध्ये फिरतो, मी मार्केट यार्डात फिरतो, मी बाजारात फिरतो, मी सामान्य लोकात फिरतो, मी भाजीवाल्यात फिरतो, प्रत्येकाजवळ एकच चर्चा असती. लोक कौतुकाने आवर्जूनपणे विचारतात का हो अर्चना ते पाटलांची उमेदवारी झाली का, म्हणजे एवढी सहानुभूती का आली, ही सहानुभूती का निर्माण झाली, यामागं काय गणित आहे हे पुढे येणारा काळच सांगेल. पण मित्रांनो मला असं वाटतं की मला जे आकलन झालं, मला जे एक अंदाज आला की इथं काय होऊ शकतं, थोडासा माझ्या मनाला अजूनही काय होतं रुखरुख आहेच, बरं शंका आहेच काय होऊ शकतं. कारण इथं मी बघितलेलं आहे की ताबडतोब सुशीलकुमार शिंदेंची मुख्यमंत्री पदासाठी वर्णी की लगेच त्या ठिकाणी विलासराव येऊ शकतात किंवा विलासरावांचं नाव जाहीर होता अशोक चव्हाण मुख्यमंत्री होऊ शकतात, हे आपण डोळ्यानं पाहिलेला इतिहास आहे. या राजकारणात काही होऊ शकतं. राजकारणात कोण कुणाचा कायमचा शत्रू नसतो, राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो. फक्त राजकारण हे आपापल्या सोयीचं राजकारण या ठिकाणी केलं जातं. पण एक मला असं वाटायला लागले की आता यावेळेस भाजप कोणतंही मॅनेज राजकारण न करता अगदी इथल्या लोकलच्या आमदारांना, कोणा लातूर जिल्ह्यातल्या आमदारांना सुद्धा त्यांनी फार काही असं हे न करता, म्हणजे त्यांच्यात विचार तर घेणारच प्रश्नच नाही, ते आमदार करताना निवडून आणायचे, एकमेकाला मदत करायची. पण शेवटी सृष्टी ठरवणारे काय होणार आहे. आता देवेंद्रजी दिल्लीत बसलेले आहेत, त्यांची मिटिंग चालू आहे आणि त्या मिटिंगमधून काही या नावावर म्हणजे शहरातून अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि ग्रामीणमधून शंकरराव भिसे हे 2 उमेदवार लातूरवर जाहीर होऊ शकतात. फार तर आज संध्याकाळ किंवा उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. हा एक माझा अंदाज मी तुम्हाला व्यक्त केला. एक राजकीय क्षेत्रात सगळ्या मित्रपरिवारात सगळ्या पत्रकार बंधू सगळ्यात मिसळून सगळ्यांच्या आलेला जो निष्कर्ष आहे बरं का, आम्ही म्हणजे अनेक मित्रांशी मी बोलतो, चर्चा करतो, बाबा काय होऊ शकतं, कोण आलं तर काय होऊ शकतं, कसं राजकारण लातूरचं घडू शकतं, हे सगळ्या गोष्टी पाहता मला असं वाटतं की लातूरची निवडणूक ही चुरशीची होऊ शकते. जर अर्चनाताई पाटील आल्या तर चुरशीची होऊ शकते. आणि या ठिकाणी जर कोणता अजून म्हणजे इवन बसवराज पाटील आल्यास काय परिणाम होऊ शकतो ते आत्ताच सांगणं अवघड आहे. कारण अजून त्यांचं आत्ता तर कुठं थोडंसं नाव पुढे चर्चेत आलेलं आहे, म्हणजे अजून त्या नावावर कितपत शिक्कामोर्तब होईल काही सांगता येत नाही. कारण शेवटी ते कसं आहे, हा लातूर मतदारसंघ इथं निश्चितच हा देशमुखांचा गड आहे. आणि मी परवा एक व्हिडिओ टाकला होता की अमित देशमुख हराना मुमकिन ही नाही तो नामुमकिन है, बरोबर आहे ना. कारण ही अर्चनाताईंना सुद्धा लढाई फार सोपी नाही आहे. ही आज उमेदवारी मिळेल, फटाकड्या उडवताल, तुम्ही आनंद व्यक्त करताल, हारतुरे घेताल, पण ही निवडणूक काही एवढी सोपी जाणार नाही आहे, एवढी सोपी नाही आहे ही निवडणूक. कारण साखरपट्ट्यामधला त्यांचा बेस आज एका मतदारसंघामध्ये 4-4, 5-5 कारखाने आहेत त्यांचे. त्या कारखान्याच्या माध्यमातून असलेला कर्मचारी वर्ग, त्या कारखान्याच्या माध्यमातून असलेला सभासद, यांना तुम्हाला परावृत्त करायचं आहे भाजपकडं, हे शक्य आहे का? हे एवढं सहजासहजी शक्य आहे का? आणि इथं जातीय फॅक्टर काय घडू शकतो ते सुद्धा समीकरण घालणं आपल्याला फार जरुरी आहे. कारण लातूर शहरामध्ये जास्तीत जास्त ओबीसी आणि मायनॉरिटीज लोक आहेत. इतर म्हणजे 18 पगड जाती, 12 बलुतेदार ही सगळी संख्या जर पाहिली तर लातूरमध्ये जास्त आहे. त्यामुळे शहरातून चांगली मशागत जर अर्चनाताईंनी केली, जर चांगला प्रचार जर व्यवस्थित चांगला झाला तर अर्चनाताईंचा विजय होऊ शकतो. विजय होणार हे मी आज जाहीरपणे दावा नाही करू शकत. कारण टक्कर डोंगराशी आहे, टक्कर अमित देशमुखची आहे, टक्कर मॅनेजमेंट करूशी आहे. कारण अमित देशमुखांना निवडणुकीचा फंडार मॅनेजमेंट आता एवढं पाठ झालेलं आहे की त्यांनी काळगेसारख्या एखाद्या सामान्य परिवारातून आलेल्या एका डॉक्टर माणसाला डायरेक्ट खासदार करून दिल्लीला पाठवलं. म्हणजे देशमुख ज्याला शेंदूर लावतात तो हनुमान,
बरोबर आहे की नाही? त्यामुळे असा काही प्रकार ह्या लातूरमध्ये होत आहे, म्हणून देशमुखांना हरवणं एवढं सोपं नाही असं मलाही वाटतंय. आता कसं माहिती का, उमेदवारी काय होणार हे अजून गुलदस्त्यात आहे मित्रांनो. हे मी फक्त माझा अंदाज. आता कसं झालं, उमेदवारी जाहीर होईपर्यंत तुम्हालाही करमणं आणि मलाही करमणं. मला बोलल्याशिवाय करमत नाही, तुम्हाला ऐकल्याशिवाय करमत नाही, म्हणून आवसेकरचं यूट्यूब न्यूज चॅनल चालतं आहे मित्रांनो. मला वाटतं आता जास्त सविस्तर, आता लोक विचारतात मग रमेश कराड काय करतील, रमेश कराड काय करतील. तर रमेश कराड हे कदाचित त्यांना देवेंद्रजी फडणवीस फोनवर बोलतील, त्यांना समजूत घालतील, त्यांना सांगतील की रमेशजी तुमचं भविष्य आमच्या हातात आहे, आम्ही करू तुमचं भविष्य घडवू, तुम्ही फक्त पाठीशी उभं राहा आणि पूर्णपणे शंकर भिसे यांना मदत करा. आणि आता सध्या तरी नाव एकच पुढे आलेले शंकर भिसे, ज्याची सध्या पूर्ण मतदारसंघात चर्चा आहे. तर तुम्ही शंकर भिसेंना प्रचार करा, त्यांना फक्त प्रचारच नाही तर त्यांना निवडून आणा. ही सुद्धा जबाबदारी कदाचित त्यांचे प्रचार प्रमुखच रमेश कराड होऊ शकतात का, हाही मला प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि जर हे फारच रमेश कराड टोकाला गेले तर त्यांची महत्त्वाकांक्षा अजूनही वाढली, ती जर कमीच होत नसेल तर ते अपक्षसुद्धा लढू शकतात. आणि जर अपक्ष लढले आणि हे 2 मराठ्यांनी त्यांची मतं खाल्ली तर, आणि रमेश कराडांनी ओबीसीची मतं खाल्ली तर कदाचित काहीतरी चमत्कार इथं होऊ शकतो. आता त्याच्यासमोर रमेश कराडांची मतं खाणार अजून एक संतोष नागरगोजे एक आलेला आहे, तो किती मतं खातो हा प्रश्न आहे. मग कदाचित संतोष नागरगोजे रमेश आप्पाचीच मतं खाईल का, मग रमेश आप्पा आधी सुरुवातीला लढतील का, हाच फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे कसं आहे की हे मतांची विभागणी होऊ नये म्हणून रमेश कराडांना शांत करण्याचा प्रयत्न भाजप करेल, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करेल असा माझा अंदाज आहे. आणि रमेश कराडांना कदाचित, मी सगळं कदाचित बोलतो, माझं सगळं जर तरवर कार्यक्रम चालला आहे मित्रांनो, हे तुम्हालाही माहिती मलाही माहिती, सगळं जर तर हवेत बोलायचं, लागली गोळी लागली नाही तर एन्जॉय. तर अशा पद्धतीनं आपण यूट्यूब करतो मित्रांनो. माझ्या थोडंसं आता मला थोडी कुठून तरी हिंट मिळते की असं काही चमत्कार होऊ शकतो, तरी असं होऊ शकतं. कदाचित रमेश कराड म्हणू शकतात की ठीक आहे बाबा, मला देवेंद्रजीचा फोन आला, मला सृष्टींचा फोन आला आणि मला नक्कीच माझ्या पक्षाचा, कारण ज्या पक्षानं मला आमदार केलं विधान परिषदेवर त्याचा सन्मान ठेवणे हे माझं कर्तव्य असं रमेश कराड म्हणू शकतात. उद्याच्या परत दिवशी पत्रकार परिषदेमध्ये ते काही होऊ शकतं. हे शेवटी राजकारणात इथं काही सांगता येत नाही, कोण काय करेल, कधी कोणत्या पक्षात जाईल. कारण शेवटी लातूरला काय म्हणलं जातं, सकाळी लातूर, दुपारी फितूर, संध्याकाळी मथूर. त्यामुळं आता मला वाटतं आता सध्या पुरतं जे आपलं एवढं ऐकायला तुम्हाला एक भांडवल दिलेलं आहे मी, माझं बोलायचं संपत नाही, तुमचं ऐकायचं संपत नाही, तोपर्यंत हे चालू द्या गुराळ, बघूया काय होतं आहे. पण एक अंदाज आम्ही तुमच्यासमोर व्यक्त केला आहे. त्यामुळे कुणाच्या ह्याच्यात भावना दुखवण्याचं, कुणाचं मन दुखवण्याचं, कुणाच्या समाजाला दुखवण्याचं असा कोणताही माझा हेतू नाही आहे. फक्त एक सरळ माझ्या अंतर्मन, माझा जो तिसरा डोळा आहे जो तुम्हाला दिसणार नाही पण मला आहे, तर त्याच्यातून मला सगळं हे दिसतं की काय होऊ शकतं अंदाजा. हे अशा पद्धतीने हे होऊ शकतं असं मला वाटतंय की अर्चनाताई पाटील लातूर शहरातून आणि ग्रामीणमधून शंकर भिसे आता ते शिंदे सेनेकडून येतात का भाजपकडून येतात. त्यात पुन्हा अजून शिंदे सेनेचे संपर्क प्रमुख बळवंत जाधव काय परिणाम चक्कर चालवतात. आम्ही तर ऐकतो की बळवंत जाधव फॉर्म घेणार आहेत, बळवंत जाधव उमेदवारी जाहीर करणार आहेत. बळवंत जाधवांना हे उमेदवारीच पसंत पडते का नाही की भिसेची, कारण शेवटी पुन्हा बळवंत जाधवांना एकनाथ शिंदे साहेबाचा फोन येऊ शकतो की बळवंतजी मदत करा, शेवटी तो आपलाच उमेदवार आहे असं होऊ शकतं. पुन्हा बळवंत जाधवांची तलवार म्यान होऊ शकते. काय होईल हे पहा, हे राजकारण आहे. इथं काहीही होऊ शकतं, इथं काहीही घडू शकतं. आणि राजकारणी पुन्हा तेच सांगतो, राजकारणात ना कोणी कुणाचा दोस्त असतो, राजकारणात कोण कुणाचा मित्र नसतो, राजकारणात कोण कुणाचा शत्रू नसतो, काही नसतं. ज्यानं त्यानं आपापल्या सोयीचं मी कसा मोठा होईल, मला पदावर कसं बसवता येईल, मला कसं आमदार होईल, मला कसं विधानसभेत विधान परिषदेवर जाता येईल आणि एक मोठा नेता होऊन भरपूर पैसे कमवता येईल, एवढाच उद्देश या राजकारणाचा असतो. बाकी हे विकास हे सगळ्या गोष्टी कागदोपत्री असतात मित्रांनो. चला आपण पण बघूया, एन्जॉय करूया. आता काय उमेदवारी होती, काय कुणाचा नंबर लागतो काय नाही, हे लवकरच फार आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 11 वाजे 12 वाजे दुपारपर्यंत उद्या समजेल. आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे चर्चेला चांगला विषय मिळेल. भेटूया तोपर्यंत. धन्यवाद. आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा, आपापल्या ग्रुपवर स्टेटस ठेवा, बेल आयकॉन दाबा आणि रत्नाकर आवसेकरला आशीर्वाद द्या. धन्यवाद.